तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सावरा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग अकोट अंतर्गत सावरा हे सबस्टेशन आहे। या सबस्टेशनला 10 ते 15 गावे जोडल्या गेली आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून दररोज 4 ते 5 तास वीज पुरवठा सतत खंडित होत आहे। या प्रकारामुळे परिसरातील सर्व गावे त्रस्त झाली आहेत। वीज चालू बंद करण्यामुळे अनेक लोकांच्या घरातील लाईट, पंखे, फ्रीज बंद पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे। सतत वीज पुरवठा खंडित होणे, किरकोळ कारणामुळे संपूर्ण परिसरातील 8 ते 10 गावांचा पुरवठा खंडित ठेवणे ही अतिशय चुकीची बाब आहे। परिसरातील अनेक गावातील नागरिकांना वीज पुरवठा खंडित करणे संदर्भात त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायत आसेगाव बाजार येथील सरपंच निलेश नारे व नागरिकांनी सावरा येथील कनिष्ठ अभियंता यांना वीज पुरवठा सतत खंडित होऊ नये म्हणून निवेदन सादर करण्यात आले आहे। कनिष्ठ अभियंता यांनी वीज पुरवठा खंडित होणार नाही असे आश्वासन देऊन निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांची समजूत काढली व निवेदन स्वीकारले। या प्रसंगी सरपंच निलेश नारे त्यांचे सहित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट। मी आसेगाव बाजार येथील सरपंच निलेश उत्तमराव नारे। आमच्या येथील आपल्या आसेगाव बाजार मधील दिवसातून कमीत कमी 4 ते 5 तास वीज खंडित केली जात आहे। त्यानंतर आसेगाव बाजार येथील वायरमन सुलताना साहेब हे 1 वर्ष आधी रुजू होऊन आजपर्यंत एक दिवसही त्यांची हजेरी आसेगाव बाजारमध्ये लागलेली नाही।